तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता। विचारसागर तरंग 6वा परिच्छेद प्रथम क्रमांकाचा। विचारसागर तरंग 6वा परिच्छेद प्रथम क्रमांकाचा कनिष्ठ अधिकाऱ्याच्या उपदेशाचा प्रकार। भगवान माऊली महावैष्णव दानोबराय वैराग्यराग्रसी जगद्गुरु तुकोबराय दक्षिण काशी पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ महाराज अखिल संत मांदियाळी अकारण करुणावरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत भगवान पंढरीधीश पांडुरंग परमात्मा गुरुनाम गुरु स्वानंद सुखनवाशी सद्गुरु जोग महाराज या सर्वांच्या अलौकिक अहेतुकी करुणेमुळे दयेमुळे अनुग्रहामुळे आपले श्वासोश्वास या पावन असणारा पुरुषोत्तम मास अर्थात अधिक मास या कालावधीमध्ये ते व्यर्थ नसून ते सार्थकी आहेत। कारण घागरमे सागर अशा या विचारसागर ग्रंथाचा शांतीब्रह्म आपल्या बाबांचं वाक्य आहे। विचारसागर नुसतं विचारसागर नव्हे तर एक प्रकारचं ब्रह्मसूत्र देखील आहे। अशा या ग्रंथाचा विचार करण्याकरता या परम पावन पुरुषोत्तम मासामध्ये आपण प्रवृत्त आहोत। हा आपल्या जीवनातील एक प्रकारचा परमभाग्याचा क्षण आहे। यामध्ये प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ आणि पंचम असे एकंदर 5 तरंगाचा विचार करून झाल्याच्या नंतर आज या 6व्या तरंगाच्या विचाराकरता आपण प्रवृत्त होत आहोत। पहिले 3 तरंग एक प्रकारची याची पूर्वपीठिका आहेत। कारण अनुबंध चतुष्टयाचा विचार सूत्ररूपाने करणारा प्रथम तरंग आहे, विस्ताराने करणारा द्वितीय तरंग आहे। गुरु शिष्याचं लक्षण सांगणारा कर्तव्य सांगणारा परस्पराविषयीचं हा तृतीय तरंग आहे आणि उत्तम अधिकाऱ्याकरता ज्ञेय ब्रह्माचा विचार सांगणारा चतुर्थ तरंग आणि मध्यम अधिकाऱ्याकरता ध्येय ब्रह्माचा विचार सांगणारा हा पंचम तरंग। हा विचार करून झाल्याच्या नंतर आता कनिष्ठ अधिकाऱ्याकरता जो चतुर्थ तरंगामध्ये प्रतिपादन केलेला विषय आहे तोच विषय या 6व्या तरंगामध्ये प्रतिपादन करतात। फक्त चतुर्थ तरंगाची आणि 6व्या तरंगाचा विषय एक आहे, पण प्रतिपादन करण्याची भाषा शैली भिन्न आहे। आता प्रश्न असा पडतो, विषय एक असताना भाषा शैली का भिन्न ठेवली? तर याचं उत्तर आपण रोज पाहत आलो। अधिकार तैसा करू उपदेश साहे ओजिते असं त्याची देऊ मुंगीवरी भार गजाचे पालन घालत आहे कोण कार्यसिद्धी। अधिकार जसा उपदेश त्याला तसा। अधिकारी बदलला की विषय जरी बदलला नाही तर भाषा किमान आपल्याला बदलावी लागते। म्हणून उत्तम अधिकाऱ्याकरता भाषा जी आहे ती चतुर्थ तरंगातली आहे आणि कनिष्ठ अधिकाऱ्याकरता भाषा ही 6व्या तरंगातली आहे। म्हणजेच काय, हा ग्रंथ नास्तिकाकरता तर बिलकुल नाही, हा ग्रंथ आस्तिकाकरताच आहे। पण मग नास्तिक कोण आणि आस्तिक कोण? नास्तिको वेद निंदका, वेदाची जी निंदा करतात त्यांना नास्तिक म्हणतात। आणि आस्तिक जे श्रुती स्मृतीला मानतात, श्रुती स्मृती माथा बैसू घापे ज्ञानोबराय म्हणतात। या कारणे बापा जया अति आपुली कृपा तेने श्रुतीच्या निरोपा आन कीजे। ज्याला वाटतं आपलं खरं कल्याण व्हावं त्याने श्रुतीच्या निरोपाला आन करता कामा नये। उलट श्रुती स्मृतीला आपण जसं त्या बैलगाडीमध्ये जे निष्ठावान बैल असतात ते मालकाने त्या धुऱ्यावर उचलल्या जोआला आपला खांदा देतात, अगदी तशा पद्धतीने वेद उपनिषद संत वाङ्मय संत विचार आपल्यासमोर आला आपला माथा त्याला देणं, आपला माथा तिथं मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा, अशा पद्धतीने आपला मस्तक नम्र करत असेल श्रुती स्मृती पुराणाला संत विचाराला तर त्याला आपण आस्तिक असं म्हणतो। आणि अशा आस्तिकामध्ये पुन्हा 2 प्रकार, एक श्रौत आस्तिक आहे आणि दुसरा तार्किक आस्तिक आहे। श्रौत आस्तिकाकरता सांगितलेला वेदांत म्हणजे 4थ्या तरंगातला वेदांत आहे, त्याला सरळसोट वेदांत असं म्हणतात। आणि तार्किक आस्तिकाकरता सांगितलेला वेदांत म्हणजे हा 6व्या तरंगातला वेदांत विचार आहे का जो सर्वांनाच कळेल असा नाही। म्हणजे हा कनिष्ठ अधिकाऱ्याकरता मग आता इथे बुद्धी तर याची तीव्र आहे आणि मग बुद्धी तीव्र असताना तुम्ही त्याला कनिष्ठ अधिकारी कसा म्हणता? सामान्यतः व्यवहारामध्ये ज्याची बुद्धी कुशल असते, बुद्धी कुशाग्र असते, तीव्र असते त्याला तो उत्तम अधिकारी समजतात आणि तुम्ही याला कनिष्ठ अधिकारी कसा म्हणता? तर वेदांत विचाराकरता केवळ बुद्धी सूक्ष्म किंवा तीव्र असून चालत नाही, ती पवित्र असावी लागते। एखाद्याची बुद्धी सूक्ष्म आहे, तीव्र आहे
आणि ती जर पवित्र नसेल तर वेदांत विचार त्याला पचनी पडत नाही, त्याला तो कळत नाही, रुचत नाही, पचत नाही, झेपत नाही, त्यात तो रंगून जात नाही. अगदी थोरलं उदाहरण पाहायचं ठरलं तर भारत देशाचे संगणक तज्ज्ञ म्हणजे विजय भटकर सर आहेत. आणि ते विजय भटकर सर आपले सुरुवातीला काही दिवस आळंदीला आलेत. आळंदीला आल्याच्या नंतर इथल्या अध्यात्म विचाराशी निगडीत असणाऱ्या लोकांशी त्यांचा जवळचा संबंध असल्यामुळे साखरे महाराजांकडे, कधीकधी आपले सद्गुरू डॉक्टर बाबांकडे ज्यावेळेला ते यायचे तर अशा त्यावेळेला ते विचारसागराचा, मूर्ती प्रभाकराचा पाठ चालायचा. तर ते आपले विद्यार्थी सुंदरपैकी उत्तरं द्यायचे आणि शेवटी ते म्हणायचे याच्यातलं मला काही कळत नाही, एवढं मात्र कळतं. असं एका एवढ्या प्रकांड पंडिताने, एवढ्या कुशाग्र ज्यांनी भारतीय संगणकाचा शोध लावला, त्यांनीसुद्धा काही काळ असं बोलावं. मग त्यांची बुद्धी सूक्ष्म नाही का? त्यांची बुद्धी तर कुशाग्र आहे, सूक्ष्म आहे, पण तरीसुद्धा ते असं बोललेत. नंतर मात्र ज्याच ग्रंथाची रुची झाली. आता वृत्ती प्रभाकर ते 6 प्रमाण विचार विज्ञानाधिष्ठित पद्धतीने जगासमोर ठेवण्याकरता ग्रंथ लिखाण काम त्यांचं चालू आहे. पण त्या व्यक्तीने सुद्धा मधल्या अगोदरच्या काही काळात हे म्हणावं, याचाच अर्थ इथे बुद्धीची केवळ सूक्ष्मता पुरेशी नाही, तर बुद्धीचं पावित्र्य अंतकरणाचं ते सुद्धा प्रधान आहे, महत्त्वाचं आहे. म्हणून या तरंगामध्ये हा जो अधिकारी आहे त्याला कनिष्ठ अधिकारी म्हणताना बुद्धीच्या दृष्टीने हा कनिष्ठ अधिकारी नाही, श्रद्धेच्या दृष्टीने हा कनिष्ठ अधिकारी आहे. श्रीमद भगवद्गीता भारतीयाचा धर्मग्रंथ, त्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये आपल्याला सांगितलं, अश्रद्ध धाना पुरुषा धर्मशास्त्र परंतप अप्राप्यमाम निवर्तनते मृत्यू संसार वर्तमाने. अश्रद्ध असणारा पुरुष हा मला प्राप्त न होता हा पुन्हा पुन्हा संसारालाच प्राप्त होतो, असं परमात्मा भक्तराज अर्जुनाचं निमित्त करून मानव मात्राला सांगतात. आणि श्रद्धावान असेल तर श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः सयतेंद्रिया ज्ञानम लब्ध्वा परां शाती न चिरेनाधिगच्छति. म्हणजे याची बुद्धी तीव्र आहेत, बुद्धी कुशाग्र आहेत, पण हा श्रद्धेच्या बाबतीत पूर्ण याची श्रद्धा नाही असं नाही, पण पूर्ण श्रद्धा नाही. 4थ्या तरंगाचा अधिकारी जो तत्वदृष्टी याची पूर्ण श्रद्धा आहे. माऊलीच्या भाषेमध्ये शास्त्र म्हणले ते सांडावे, ते राजही तृण मानावे, घे म्हणतले अन म्हणावे विषयी विरो. आणि भगवंत ते सांगतात अर्जुनाला, तस्मात् शास्त्रम प्रमाणंती कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुर्मिह रहसी. अशी श्रद्धा ही तत्वदृष्टी याची आहे. आणि याची श्रद्धा कशी आहे? हा शास्त्राला मानतो, पण शास्त्राला मानत असताना पहिला आपल्या बुद्धीला प्राधान्य देतो आणि आपल्या बुद्धीला जे शास्त्र निरूपण पटतं, शास्त्रवचन पटतं तेवढ्या बाबतीत शास्त्र मानतो. पण जे बुद्धीला पटत नाही तेवढ्या बाबतीमध्ये आपली बुद्धी त्या समजून घेण्याकरता समर्थ नाही असं म्हणत नाही, तेवढ्या बाबतीमध्ये शास्त्राचं चुकीचं आहे हे म्हणायला सुद्धा हा मागे पाहत नाही. अशा बाबतीतला हा असल्यामुळे बुद्धीने जरी हा कुशाग्र असला तरी श्रद्धेच्या बाबतीत हा अपूर्ण असल्यामुळे याला तर्कदृष्टी कंसात कनिष्ठ अधिकारी असं म्हटलेलं आहे. किंवा दुसरा असा आहे का सगळ्याच गोष्टी तर्काला कळत नाही, तर्काला काही मर्यादा आहे. तर्कही आवर्जून करावा, तर्केताम मा कुतर्केताम, तर्क करावा कुतर्क करू नये. आणि हा तर्क करतो असं नाही, हा कुतर्क मात्र केल्याशिवाय राहत नाही, म्हणून हा कुतर्क करतो. म्हणून त्याचा काय त्याला म्हणतात संशय याच्या अंतकरणाची वृत्ती आहे. आणि श्रीमद भगवद्गीता सांगते संशय आत्मा विनश्यती, किंवा उपनिषद म्हणतं संशय ही पापात्मा. आणि भगवान माऊली म्हणतात संशयावनी थोर अनेक नाही, पाप घोर का विनाशाची वाघुर प्राणी अशी. आणि याचं तर संस्कृत विचारसागरामध्ये या तर्कदृष्टी करता एक संबोधन त्यांनी वापरलं, कुतर्क दग्ध बुद्धी. म्हणजे कुतर्काने ज्याची बुद्धी दग्ध झालेली आहे. आपल्या भाषेमध्ये एखादं होरपळलेलं बीज असलं, भाजलेलं बीज असेल, तुकोबराय म्हणतात ना, बीज भाजून केलेलाही आम्हा जन्ममरण नाही. मग तिथं जे भाजलेलं बी असेल तर ते खाण्याच्या उपयोगाचं असतं, अंकुरोत्पत्तीच्या उपयोगाचं नाही. तशा पद्धतीने याची कुतर्काने बुद्धी एक प्रकारची दग्ध झालेली आहे. त्यामुळे शास्त्राला पूर्णतः जशाला तसं स्वीकारण्याकरता ज्याची बुद्धी तयार होत नाही असा असल्यामुळे याला कनिष्ठ अधिकारी असं म्हटलेलं आहे. आणि त्या कनिष्ठ अधिकाऱ्याला सुद्धा उपदेश जो केलेला आहे तो म्हणजे हा 6वा तरंग आहे. याची बुद्धी खूप आपल्याला सूक्ष्म जरी वाटली तरी सूक्ष्म विचारामध्ये याची बुद्धी लवकर प्रवेश करत नाही, शिरकाव करत नाही. कारण अंतकरणाचं पूर्णतः पावित्र्य संपादन न केल्यामुळे, अंतकरणाच्या पावित्र्याचा अभाव असल्यामुळे आपल्याकडे माऊली म्हणतात उपरी दश उपनिषदे जे उदारे ज्ञान मकरंदे ते कुसुमी मुगटे सुगंधी भले. म्हणजे जे कसे तसे तर 120 उपनिषद जवळपास आहे, पण ज्ञानप्रधान आपल्याकडे 10 उपनिषद आहे.
आणि त्या 10 उपनिषदामध्ये सुद्धा एक नृष्यतापनीय उपनिषद आहे. त्या नृष्यतापनीय उपनिषदामध्ये मनुष्याचा सूक्ष्म विचारामध्ये प्रवेश का होत नाही, आणि वेदांत विचारता अत्यंत सूक्ष्म आहे. दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मच दर्शिभी. तर त्या सूक्ष्म विचारामध्ये प्रवेश न होण्याची कारणं जर पाहिले तर त्यांनी तिथे जवळपास 10 कारणं सांगितलेली आहेत. त्या 10 कारणापैकी म्हणजे दोष सांगितलेले आहेत, 10 दोष. त्याच्यात वाचिक 3 दोष सांगितलेत, वाचिक 4, मानसिक 3 आणि कायिक 3, असे एकंदर 3 आणि 3 6 आणि 4 10, अशा 10 दोषाचा विचार केला. आणि या 10 दोषापैकी ही सगळीच असेल किंवा याच्यापैकी निम्मे असेल, काही असेल काही नसेल, तर ज्या व्यक्तीच्या ठिकाणी असे दोष असतात त्याचा सूक्ष्म विचारामध्ये प्रवेश होत नाही. त्याकरता हे दोषाचं त्याने निवारण पहिले करावं. मग ती कोणती दोष, तर कायिक दोष आहेत 3, वाचिक दोष आहेत 4 आणि मानसिक दोष आहेत 3. तर कायिक दोष 3 आहेत, स्थेय, हिंसा आणि अब्रह्मचर्य. एक स्थेय नावाचा दोष आहे, दुसरा हिंसा नावाचा दोष आहे आणि तिसरा अब्रह्मचर्य नावाचा दोष आहे. स्थेय शब्दाचा अर्थ चोरी. म्हणजे चोरी करणं म्हणजे काय, थोडक्यात आपलं जे आपलं आहे ते आपलंच आहे, पण दुसऱ्याचं सुद्धा आपलं आहे असं एक भावना ठेवून ते हडप करण्याकरता, ते लुबाडून घेण्याकरता जी एक अंतकरणाची वृत्ती असते त्याला स्थेय म्हणजे चोरी म्हणतात. आणि मग हा स्थेय नावाचा दोष आहे, तो जर आपल्या ठिकाणी असेल तरी आपला सूक्ष्म विचारामध्ये प्रवेश होत नाही. दुसरा हिंसा, एक शब्द आहे अहिंसा आणि अहिंसेच्या विरुद्ध आहे हिंसा. मग अहिंसा कशाला म्हणतात, तर अहिंसा बघा माऊली म्हणतात, शरीर वाचा मानसे जगाच्या सुखोद्देशे, शरीर वाचा मानसे राहटने ते अहिंसे रूपजान. काया वाचा मनाने जगाच्या सुखाकरता प्रयत्न करणं याला अहिंसा म्हणतात. आणि मग हिंसा म्हटल्याच्या नंतर याच्याच विपरीत काया वाचा मनाने, म्हणजे तो क्रियाच अशी करतो, मानसिक क्रिया, वाचिक क्रिया वा कायिक क्रिया, का जेणेकरून जगाला त्रास कसा होईल अशा पद्धतीची क्रिया करणं, मग ही हिंसा झाली. आपले जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे एक आदर्श विद्यार्थी म्हणून ज्यांना उभा महाराष्ट्र आपण मानायचो ते म्हणजे विद्यावाचस्पती जगन्नाथ अण्णाजी पवार. अण्णा म्हणायचे की काही काहीचा जन्मसिद्ध हक्कच असतो का यावत आयुष्य जगाला त्रास देणं, आणि तेच त्यांचा जन्मसिद्ध हक्क असल्यामुळे तो हक्क बजावण्याच्या बाबतीत जे जीवनामध्ये कधी माघार घेत नाही, उलट ते जगाला सांगतात मी जिवंत आहे तोपर्यंत तर माझा नियमाचं पालन करणार, पण गेल्याच्या नंतरसुद्धा माझी तुम्हाला आठवण करून देणार. आणि मग असं वाक्य केल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, आपला मरणासन्न अवस्थेत असताना भिंतीला असे वर पाय केले आणि असा तिरपा होऊन तो बसला आणि त्याने ते मृत्यूपत्रात लिहून ठेवलं का जीवनभर मी तुम्हाला खूप त्रास दिला, त्याचा मला खूप पश्चाताप खेद होतो, म्हणून तुम्ही मला असा चौगाच्या खांद्यावर बांधून नेऊ नका, तर गाढवाच्या पायाला बांधून, म्हणजे गाढवाला बांधून माझ्या पायाला दोर बांधा, पुढे गाढवाला बांधा, ओढत मला स्मशानभूमीमध्ये न्या, भर चौकामध्ये प्रत्येकाने 5-5 जोडे मला मारा, म्हणजे मला प्रायश्चित्त वाटेल. आता लोकांनी ते हातात घेतल्याच्या नंतर लोक म्हणाले तू नाही सांगितलं तरी आम्ही हेच करणार होतो, आता तू सांगितलं मग आम्ही केलं तर आमचा पुरुषार्थ काय राहिला, म्हणून याची हे मृत्यूपत्र ही दिसता कामाने जाळून टाका पहिले. आणि मग त्याला ते शरीर ते वाकड झालेलं त्याला गाढवाच्या पायाला बांधायला आणि चौकात त्याला एक फेरी मारली, चौकात ठेवून प्रत्येकाने त्याला 5-5 जोडे मारले. ही वार्ता पोलिसाच्या कानात गेली. पोलिसांनी ते सगळं गाव घेतला, म्हटले बघा मारून याने जिवंत व्यक्ती मारून टाकला, शेवटी गाढवाला बांधून नेतात, हे गाव नक्की गाढव आहे, सगळ्याला शिक्षा झाली पाहिजे म्हणून सगळ्याला जेलमध्ये टाकलं. आणि मग ते आपल्यात विचार करायला लागलेत, जो पुरावा होता तोही आपण जाळून टाकला आणि त्याने त्याचं वचन सत्य केलं. जीवनभर तर त्याने आपल्याला त्रास दिला, पण गेल्याच्या नंतरसुद्धा जेलची हवा त्याने आपल्याला दाखवली. असा जर असेल तर तो हिंसक प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. म्हणजे असा कायिक असणारी स्थेय हिंसा. आणि तिसरा आहे अब्रह्मचर्य. एक आहे ब्रह्मचर्य आणि दुसरा आहे अब्रह्मचर्य. आता ब्रह्मचर्य शब्दाचे 2 अर्थ आहे. ब्रह्मचर्य व्यावहारिक पातळीवरती ऊर्ध्वर येता असणं याला आपण ब्रह्मचर्य असं म्हणतो. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपलं वीर्यस्खलन न होऊ देणं याला आपण ब्रह्मचर्य असं म्हणतो. आणि दुसरं ब्रह्मचर्य खरं असं आहे की ब्रह्मणे चरती ती ब्रह्मचारी, म्हणजे ब्रह्मस्वरूपाचा विचार करण्याकरता वृत्तीची वाटचाल तिकडे असणं याला देखील काय म्हणतात, ब्रह्मचारी. आणि त्या ब्रह्मचार्यामध्ये दुसरं व्यावहारिक पातळीवरती अष्टमैथुनाचा त्याग करणं
याला ब्रह्मचारी म्हणतात. मग अष्टमैथुनाचा त्याग करणं याचा सविस्तर विचार वीर्यनाश हाच मृत्यू आणि ब्रह्मचारी हेच जीवन असा एक ग्रंथ पूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाला होता. तर त्या ग्रंथामध्ये सविस्तर याचा विचार केलेला आहे. सूत्ररूपाने त्याचा एवढाच विचार आहे का कामवाद, कामभक्ष आणि कामाचार यापासून मनाला, वाचेला आणि शरीराला आवरणं यालाच एक प्रकारचं ब्रह्मचर्य असं म्हणतात. तर कामवाद म्हणजे काम विकार आपल्या अंतःकरणामध्ये सुप्त असणारा प्रगट जेणेकरून होईल तर अशा पद्धतीचं न बोलणं याला कामवाद म्हणायचं. म्हणजे तो कामाबद्दल चर्चा न करणं कामवाद. कामभक्ष जेणेकरून आपल्या अंतःकरणामध्ये कामरूपी विकार उद्भूत होईल अशा पद्धतीचा आहार न घेणं. म्हणजे भगवान माऊली म्हणतात ना, इतर इंद्रिय आवर्ती परी रसने नियमू न करीते ते सहस्रधा कवळी जती विषयी हे. म्हणजे ते इतर इंद्रिय आवरत असेल आणि आपल्या रसनेवर जर ताबा ठेवत नसेल तर हजारो प्रकारच्या विषयाने ते कवटाळी जातात. याचा अर्थ जेणेकरून आपल्या अंतःकरणामध्ये कामरूप विकार उद्दीपित होईल अशा पद्धतीचा आहार न घेणं. आणि कामचार म्हणजे रतिक्रीडा न करणं. अशा पद्धतीने कामवाद, कामभक्ष, कामाचार यापासून वृत्तीला आवरणं यालाच ब्रह्मचार्य असं म्हणतात. पण याच ब्रह्मचार्याचा अभाव म्हणजेच अब्रह्मचार्य अशा पद्धतीचे काही 3 दोष आहेत. काय म्हटलं त्यातला आपण एक अहिंसा, पहिला स्थेय, 2 अहिंसा आणि 3रा अब्रह्मचर्य हे एक प्रकारचे शारीरिक दोष आहे. ह्या शारीरिक दोष जर असेल तर आपला सूक्ष्म विचारामध्ये प्रवेश होत नाही. दुसरे मानसिक 3 दोष आहेत. मानसिक 3 दोष म्हणजे एक सूक्ष्म इच्छा किंवा सूक्ष्म चिंता किंवा बुद्धिमांद्य हे 3 मानसिक दोष सांगितलेले आहेत. सूक्ष्म इच्छा म्हणजे अंतःकरणामध्ये कुठली तरी एखादी सूक्ष्म इच्छा असेल तर त्याचाही सूक्ष्म विचारामध्ये प्रवेश होत नाही. कारण ती इच्छाच काय करते, त्याच्या बुद्धीचे एक प्रकारचे लोप करते आणि त्या सूक्ष्म विचारामध्ये त्याला प्रवृत्त होऊ देत नाही. हे त्यालाही कळत नाही असं का होतं. पण मग यावा पारत्रिक भोगाची आत्ताच का आपण पाहिलं त्या प्रणव उपासनेचा प्रकार सांगत असताना परब्रह्म रूपाने आणि अपरब्रह्म रूपाने अशा 2 रूपाने प्रणवाची उपासना सांगितली. आणि परब्रह्म रूपाने प्रणवाची उपासना करतो त्याला मुक्ती प्राप्त होते. याची ध्येयाची डोळा भोगमुक्तीचा सोहळा. आणि अपरब्रह्म रूपाने जो प्रणवाची उपासना करतो त्याला मुक्तीची ना मोक्षाची प्राप्ती न होता त्याला काय होतं, ब्रह्मलोकाला किंवा या लोकातल्या दिव्य भोग भोगण्याकरता पुन्हा त्याला यावं लागतं. या लोकाची कामना असेल तर मग सुचिनाम श्रीमताम घे या रूपाने तो येतो. आणि पारत्रिक भोगाची कामना असेल तर सत्यलोकाचं ऐश्वर भोगून ब्रह्मदेवासमान ऐश्वर भोगून मग ब्रह्मदेवासोबत विचाराद्वारा तो मुक्त होतो. पण हे त्याला देखील कळालं नाही. असं का घडलं. आपण तर या सगळ्याचा त्याग करून प्रणव उपासनेमध्ये प्रवृत्त झालो. पण तो हट्टाने प्रवृत्त झाला होता. म्हणजे काय मनामध्ये विषयाचं चिंतन कुठेतरी चालू आहे आणि शरीराला तणाला तिकडे न जाऊ देता मनाने हट्टाने त्याचा निग्रह करणं. म्हणजे काल आपण कबीरदासजीचा दोहा म्हणालो, काय मन गया तू जाने दे मत जाने दे शरीर ना खिचेगा कमान तो कहा लगेगा तीर. अशा पद्धतीने तो काय करतो, मनामध्ये विषयाचं चिंतन घडत असताना सुद्धा हट्टाने इंद्रियाचा निग्रह करून तो प्रणव उपासनेमध्ये प्रवृत्त झाला तर तो असणारा यावा पारत्रिक भोगाची सूक्ष्म जी अंतःकरणातली वासना आहे आणि जन्म घेणे लागे वासनेच्या संगी वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपबळी जन्मधरी. त्यामुळे ही सूक्ष्म इच्छा ती देखील त्याला काय करते, सूक्ष्म विचारामध्ये प्रवृत्त त्याचा प्रवेश होऊ देत नाही. त्याप्रमाणे सूक्ष्म असणारी चिंता. मनुष्य चिंतन करण्याकरता निश्चिंत असावा लागतो. तो जर चिंतेने आपल्याला असला तर त्याच्याकडनं चिंतन घडत नाही. कारण ती चिंताच आपले वैद्य बाबा ते कीर्तनामध्ये काय मंत्र सांगायचे, काय करू, कसं होतं, कसं झालं, अशा पद्धतीने चिंतेने व्यापला असल्यामुळे चिंतेचं कारण 2 असतात. एक तर भूतकाळाची भीती असते आणि दुसरी भविष्यकाळाची चिंता असते. मग भूतकाळाची भीती आणि भविष्यकाळाची चिंता ही वर्तमान काळ व्यर्थ घालायला कारणीभूत ठरते. म्हणजे कसा होतो आणि मग याचा परिणाम पुढे काय होईल या विचारामध्ये वर्तमान काळ काय होतो, व्यर्थ जातो. शक्यतोवरती मनुष्याने भूतकाळाची चिंता करण्यापेक्षा, आपलं भूतकाळाची भीती बाळगण्यापेक्षा आणि भविष्यकाळाची चिंता करण्यापेक्षा वर्तमान काळ आपला चिंतनात कसा जाईल हा प्रयोग केला पाहिजे. आणि वर्तमान काळ जर चिंतनात घालवला तर निश्चितच भूतकाळातली जी भीती आहे ती निवृत्त होते
आणि भविष्यकाळातले चिंतेला त्याला सामोरं जावं लागत नाही, कारण चिंतेने चमका निघतात, आपले गुलेबाबाचे वाक्य आहे, आणि चिंतनाने तो चमकतो. त्यामुळे सूक्ष्म जी चिंता आहे ती अंतःकरणातली त्यागली पाहिजे, पण ही सूक्ष्म चिंता काय करते, त्याला सूक्ष्म चिंतनामध्ये प्रवृत्त होऊ देत नाही. आणि तिसरा आहे म्हणजे प्रज्ञामांद्य, कंसात बुद्धिमांद्य. कारण बुद्धीमध्ये आपण म्हणतो उत्तम बुद्धी, मध्यम बुद्धी आणि मंद बुद्धी. तर उत्तम बुद्धी म्हणजे कर्पूर बुद्धीला उत्तम बुद्धी म्हणतात. काय कापुराची वाती उजळायला ज्योती, ठाईचं समाप्ती झाली जैसी. दुसरी बुद्धी म्हटलं आपण मध्यम बुद्धी, तर ती गौरी बुद्धी एक प्रकारची, तिला मध्यम बुद्धी म्हणतात. ती पेट घेते पण धुपत धुपत पेट घेते. आणि सेन बुद्धी ती पेटणारालाच विझवते, त्याला मात्र मंद बुद्धी म्हणतात. अशा ज्या बुद्धीचे 3 प्रकार आहेत, तर त्यातली ही जी मंद बुद्धी असेल, सेना तुका म्हणे अशी बुद्धी ज्याची जड, त्याहून दगड बरे देवा. मग अशी प्रज्ञामांद्य असेल तर त्याला देखील या सूक्ष्म चिंतनामध्ये प्रवेश होत नाही. एकंदर या कायिक 3 दोष आपण पाहिलेस, ते हिंसा, अब्रह्मचार्य. वाचिक आता आपला मानसिक 3 दोष पाहिले, सूक्ष्म इच्छा, सूक्ष्म चिंता किंवा बुद्धिमांद्य. आणि वाचिक 4 दोष आहेत. तर वाचिक 4 दोषामध्ये अनृत, परनिंदा, कटुभाषण आणि वृथालाप असे 4 प्रकार आहेत. अनृत शब्दाचा अर्थ खोटं बोलणं, कारण नसताना सुद्धा खोटं बोलणं. उलट सांगितलेलं आहे, सत्य बोलले तरी फुकासाठी जोडे हरी. म्हणजे आपण केवळ सत्याचं बोलण्याचं व्रत जर घेतलं तर हरी करता आपल्याला जावं लागत नाही, हरी आपल्या घरी येतो आणि त्याला शोधत येतो. एवढं सत्याची ताकद आहे, सत्याचं सामर्थ्य आहे. मग सत्य बोलले तरी फुकासाठी जोडे हरी. पण कारण नसताना मनुष्य जर असत्याचा आधार घेत असेल तर त्याचाही सूक्ष्म चिंतनामध्ये प्रवेश होत नाही. काय अनृत म्हणजे खोटं बोलणं. काय याच्याकरता प्रसिद्ध उदाहरण पाहिलं आपण, त्याच्या अनृत म्हणजे असत्याचा वाणेला स्पर्श न झाला, म्हणून याचाच प्रताप धर्मराज युधिष्ठिराच्या बाबतीमध्ये पाहायला भेटतो. किंवा भगवान माऊली म्हणतात, माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्पतया, फळाचे महाद्वीप पातले प्रभू. आणि धर्मराज युधिष्ठिर हे काय म्हणतात की धर्मराज युधिष्ठिराला जसं आचार्य द्रोणाचार्य, कौरव आणि पांडव समोर विद्यार्थी या अवस्थेमध्ये बसलेले आहेत. आचार्य द्रोणाचार्य पाठ घेतात. पहिल्या दिवशी मातृदेव भव, दुसऱ्या दिवशी पितृदेव भव, तिसऱ्या दिवशी अतिथी देव भव, चौथ्या दिवशी आचार्य देव भव. 4 दिवसाचे पाठ झाले, सगळ्याला कळाले, सगळ्यांनी होकारार्थी माना डोलवल्या. आणि मात्र पुढे मग सत्यम ब्रूयात असा पाठ आला. मग सत्यम ब्रूयात म्हणजे खरं बोलावं, एवढाच पाठ आहे. पण मग म्हणले कोणाकोणाच्या पाठ लक्षात आला, तर सगळ्यांनी वरबोट केले. धर्मराज युधिष्ठिराने नकारार्थी मान डोलवली, गुरुजी माझ्या काही पाठ लक्षात आज आला नाही. असं तब्बल 8 दिवस चाललं. मग ते दुर्योधन दुःशासनादी म्हणायला लागले, ते यांना आपण बुद्धिमान समजायचं, हे तर बुद्धी आहे. अरे सत्यम ब्रूयात म्हणजे सत्य बोलावं, याच्यात लक्षात घेण्यासारखं काय. आणि एवढी गोष्ट लक्षात येत नाही. आणि गुरुजी सुद्धा रोज 8 दिवस त्याच्याकरता पाठ थांबवतात. पण कळणं वेगळं आणि त्याची अंतःकरणातली मान्यता होणं किंवा तसा वागण्याचा निर्णय घेणं. मग धर्मराज युधिष्ठिर कळाला नाही म्हणायचे, याचा अर्थ अजून तो तसा माझा निर्णय झाला नाही का काही झालं तर सत्याला मुकरर कधी व्हायचं नाही. आणि 9व्या दिवशी त्यांनी सांगितलं, गुरुदेव मला पाठ आज कळाला. मग गुरुदेवाने पुढचा पाठ घेतला. पण त्या 9 दिवसामध्ये स्वतःच्या मनाला त्यांनी एक तावून पाहिलं आणि निर्णय घेतला का आता इथून पुढे जीवनामध्ये कसलाही प्रसंग आला तरी असत्याचा अंगीकार करायचा नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, नारायणे मुखे वदविले धर्मा आणि अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. त्याही प्रसंगामध्ये धर्मराज युधिष्ठिराला इच्छा नाही आपण असत्य बोलावं म्हणून. अश्वत्थामा हातहा नरोवा कुंजरोवा, खरं तर ते पूर्ण असत्य नाही. कारण कौरव पक्षामध्ये अश्वत्थामा नावाचा हत्ती आहे आणि अश्वत्थामा नावाचा व्यक्ती आहे. आणि हत्ती मारायचा, व्यक्ती मारला अशी बातमी उठवायची. आणि धर्मराज हे काम भीमाने करायचं. भीमाने ते केलंय. आणि भीमाला आचार्य द्रोण म्हणतात, अरे अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानशी विभीषण कृप परशुरामशी सप्तते चिरंजीवेना. 7 चिरंजीव आहे आणि 7 चिरंजीवामध्ये पहिला नंबर अश्वत्थामाचा आहे. त्यामुळे त्याला तो मारू शकत नाही. म्हणजे गुरुजी पाठातला वेदांत सगळा पाठात कुरुक्षेत्राच्या रणभूमीत आल्याच्या नंतर विसरला काय असा ज्यावेळेला भीम म्हणाला, त्या वाक्याचा परिणाम असा झाला का निश्चयातून ते संशयात आले. आणि संशयात आल्याच्या नंतर मग बीजारोपण करता येतं. पण तरीसुद्धा हा भीम बोलू शकतो लाभार, याचं काही नाही. मग ते धर्मराजाकडे गेले. धर्मराज अगोदर भगवंताकडे बघतात, पण भगवंताने आपल्या वैष्णवी मायेच्या द्वारा जर या वाक्याला आता आपण बोललो नाही तर याचे दुष्परिणाम पांडव पक्षाला सुद्धा काय भोगावं लागतील, हा एक प्रकारचा तो चित्रपट म्हणा,
तो प्रसंग भगवान परमात्म्याने त्या धर्मराज युधिष्ठिराला दाखवला, तरी धर्म म्हणतात देवा पूर्ण असत्य कसं? म्हणलं पूर्ण असत्य बोलू नका ना, पुढे म्हणा नरोवा कुंजरवा, हत्ती आहे का नर आहे, कुंजरनाम हत्ती आहे का नर आहे हे काय मला माहिती नाही. आणि ते पांचजन्यम ऋषिकेशु देवदत्तम धनंजय पौंड्रम दध्म महाशंकम भीमकर्मा वृकोदरा, भगवान परमात्म्याने आपल्या हातातील पांचजन्य शंखाचा दिव्य निनाद केला. वार्धवाक्य काही आचार्य द्रोणाचार्याच्या कानावर गेलं नाही. आणि ज्या अश्वत्थाम्याकरता आपण अधर्माचा पक्ष स्वीकारला, तो अश्वत्थामाच्या जगात नसेल तर मग आता जगण्यात काय अर्थ आहे? ते तुष्णी अवस्थेत गेले आणि पुढे मात्र सगळं काही प्रकरण महाभारतामध्ये घडलं. हे आणि धर्मराज युधिष्ठिराचं आपण त्या दिवशी बोललो, हे वाक्य बोलण्यापूर्वी 4 बोटे त्या कुरुक्षेत्राच्या मैदानावरती आपल्या वारकरी संप्रदायातले पितामह भीष्म म्हणून ज्यांना ओळखायचे उभा महाराष्ट्र, ते निवृत्ती बाबा वक्ते म्हणायचे 4 बोटं रथ वर चालायचं जमिनीच्या वर आधांतरी, सत्याची काय शक्ती असते, सामर्थ्य असतं पहा. पण ते वाक्य बोलता क्षणी त्यांचा काय झाला, रथ जमिनीला टेकून चालावा लागला आणि अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. असंही तुकोबरा म्हणतात, नारायणी मुख वदविले धर्मा अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. हे का घडलं तर याचं कारण आहे अनृत, म्हणजे वाणीला असत्याचा झालेला त्यांच्याही स्पर्श. म्हणजे असत्य भाषा जर आपली वाणी कारण नसताना, म्हणजे कारण असताना सुद्धा करू नये, पण कारण नसता तर नसताना तर करूच नाही. कारण आपण व्यवहारात म्हणतो ना, सत्य परेशान हो सकता है मगर पराजित कभी नाही. अंतिम विजय कोणाचा होतो? सत्याचाच होतो. बरं, सत्यमेव जयते आपल्या भारतीयाचं संविधान आहे आणि सत्य बोलले तरी फुकासाठी जोडे हरी असं संताचं विधान आहे. त्यामुळे काय कारण असतो मनुष्याने असत्याचा अंगीकार करावा? पण मनुष्य कारण नसताना जर असत्याचा अंगीकार करत असेल तर सूक्ष्म चिंतनामध्ये त्याचा प्रवेश होत नाही, कारण वाणीचा तो दोष आहे अनृत. नंतर अनृत कटु भाषण आणि वृथालाप. अनृत दुसरा आहे आपण म्हणलो कटु भाषण. कटु भाषण शब्दाचा अर्थ आहे की वाणीने समोरच्याला वेदना होतील अशा पद्धतीचं कायम बोलणं. म्हणजे त्याने तोंड उघडलं रे उघडलं का समोरच्याचे एकतर नाकातले केस तरी जळावे किंवा कानामध्ये शिस ओतल्यासारख्या वेदना व्हाव्या, अशी काहीची अभद्र वाणी असते. म्हणजे त्या वाणीने समोरच्याला वेदना होणार, म्हणजे होणार, हृदय छन्नी होणार. तर हे याला काय म्हणतो आपण? कटु भाषण. वरमी लागणारं बोलणं, कायम समोरच्याच्या दुःखावरच्या जखमावरच्या खपल्या काढणं, अशा पद्धतीचं काहीचं बोलणं असतं. आता एखादी अंध व्यक्ती समोरून आली आणि तुम्ही जर त्यांना सूरदास म्हणला तर आनंद वाटेल का दुःख वाटेल? का हो सूरदास महाराज आपण कुठे निघाला? ही सात्विक वाणी आहे, आनंद वाटतो. पण काही तेवढ्यावर थांबत नाही, काहीची राजसी वाणी असते. हां, धृतराष्ट्र महाराज कुठे निघाला? आता धृतराष्ट्र महाराज म्हणल्याच्या नंतर त्याला काय बरं वाटणार का? त्याच्या अंतकरणाला वेदना होणार. आणि काही तामसी बुद्धीचे ज्यांनी प्रयत्नपूर्वक ह्या वाणीमध्ये कटुता संपादन केलेली असते ते म्हणतात बघा आला बरं का फुटका कंदील, असं जर म्हटलं तर त्याला त्या वेदना होणार. म्हणजे हे एक प्रकारचं कटु भाषण आहे. किंवा ते आटू बेगू विंदाणू, आशा शंका प्रतारणू. ज्ञानोबराय पुढे म्हणतात हे संन्याशील नाही, यांनी प्रयत्नपूर्वक संपादिले. असा जर असेल तर हा कटु भाषण त्या एका उदाहरणामध्ये परंपरेने सांगितलं जातं. आजोबाला सांगितलं तुम्ही काही लग्नाला येऊ नका. त्यांनी विचारलं का? नाही म्हणले तुम्ही काहीतरी बोलून जाता. त्यामुळे नाही म्हणले पण मी आता काय बोलणार नाही. नाही म्हणले बघा बरं. तू म्हटलं मग बघा म्हणजे मग मंडपाला आग लागली आणि तरी बोलू नको का? म्हणजे तिथूनच त्याने अभद्र बोलायला सुरुवात केली. आणि तिथे लवकर नवरदेव येण्याकरता वेळ झाला तर तो कोबरा म्हणतात म्हणे आना नवरी रांड जाळा नवऱ्याचे तोंड, असं म्हणून त्याने पुन्हा तिथे काय केलेला? तो अभद्रच बोलला. म्हणजे अशा पद्धतीचा हा वाणीचा एक प्रकारचा दोष आहे कटु भाषण. त्याच्या अगोदरचा होता अनृत. आणि एक असतो वृथालाप. वृथालाप म्हणजे अनर्गळ बडबड, कारण नसताना बडबड करत राहणं. जसं माऊली म्हणतात अनंत वाचाळ बरळती बरळ तया कायचा गोपाळ पावे हरी. म्हणजे कारण नसताना अनर्थक निरर्थक अशा पद्धतीची बडबड करणं हा सुद्धा एक प्रकारचा वाचिक दोष आहे. अनृत, नंतर कटु भाषण, वृथालाप. आणि एक त्याच्यातला वाणीतला दोष आहे निंदा, परनिंदा करणं. म्हणजे येती निंदकापाशी असेसही पापे असं भगवान माऊली म्हणतात. व्याली निंदा जैशी दुरिते हे असो दैन्याते दुर्भगत्व. हा आशा जैशी दुःखाते व्याली निंदा दुरिते हे असो दैन्याते दुर्भगत्व. अशा पद्धतीची निंदा करणं म्हणजे दुसऱ्याबद्दल अपशब्द कायम बोलत राहणं, दुसऱ्याची निंदा करणं. मग काय तुकोबराय म्हणतात बघा निंदकाचे घर असावे शेजारी, किंवा करती पातकाची धुनी मोल ने घेता साबणे.
निंदक आमचा सखा आणि आमचे वस्त्रे धुतो फुका. खरं निंदक एक तरी आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे असंही महापुरुष थोडीशी जाणती लोक म्हणतात. कारण आपल्याकडनं कळत नकळत घडणारं जे एक प्रकारचं अज्ञात पातक आहे तो कायम काय करतो, ते स्वतःकडे ते दोष घेतो आणि मात्र तो आपल्याला पवित्र करतो. म्हणून निंदक हा आपल्या जीवनात एक असला पाहिजे. पण असा जर निंदक असेल तर तो निंदक ज्याची निंदा करतो त्याचं कल्याण होतं, पण याचं मात्र वाटोळं होतं. कारण तो निंदेच्या द्वारा त्याची सगळी पातकं आपल्याकडे घेत असतो. परीटापेक्षाही निंदक हा उपकार करणारा असतो. कारण त्याच्याकडे आपण जर कपडे दिले तर तो त्याच्या मळकट भांड्यात टाकणार, पुन्हा त्याला लाकडाच्या काष्टाने बदडून त्याला धुणार. पण हा निंदक मात्र आपल्या जिभेने काय करतो, एखादी म्हणजे भावार्थ रामायणामध्ये नाथबाबा म्हणतात, एखादी आई आपल्या बाळाची शिशू साफ करते पण ती हाताने करते, पण हा निंदक त्याच्या पुढचा आहे, तो जिभेने समोरच्याचं ते तशा पद्धतीचे वाईट म्हणजे एक प्रकारचं विष्टा निंदनीय गोष्टी आपल्या जिभेने साफ करतो. म्हणजे निंदक आपल्यावर किती उपकार करणारा आहे. अशा पद्धतीने आपण त्याला काय म्हणतो आपण, सकारात्मक वृत्तीने माऊलीच्या भाषेमध्ये पुढीलाची दोक करुणी आपली दिठी चूक मग घापे अवलोक तयावरी. अशा पद्धतीने त्या निंदकाचे आपल्यावर किती उपकार हे पाहून आपण मात्र त्याची निंदा करू नये, त्याचे उपकार आपल्यावर मानावे. पण आपण मात्र कोणाची निंदा करू नये. कारण आपण जर निंदा केली तर हा वाचिक एक प्रकारचा दोष असल्यामुळे आपला सूक्ष्म विचारामध्ये प्रवेश होत नाही. येणेकरप्रमाणे नृष्य तापणे उपनिषदांतर्गत कायिक असणारे 3, मानसिक 3 आणि वाचिक 4 असे 3 आणि 3 6 आणि 4 10 आपण दोष पाहिलेत. आणि या 10 दोषापैकी काही दोष असतील किंवा 10ही असतील तर त्याचा सूक्ष्म विचारामध्ये प्रवेश होत नाही. मग बऱ्याच वेळेला आपण विचार करतो की आपल्याला एखाद्या वेळेला असा तत्त्वज्ञानाचा सूक्ष्म विचार आला तर आपला त्याच्यामध्ये लवकर प्रवेश का होत नाही, तर कुठला ना कुठला या 10 पैकी एखादा दोष जर आपल्याकडे कळत नकळत असल्यामुळे आपला त्याच्यामध्ये प्रवेश होत नाही. झाला तरी ते प्रमेय, तो सिद्धांत यथार्थ पद्धतीने आपली प्रज्ञा हे ग्रहण करत नाही. याचं कारण हा कुठला तरी दोष असला पाहिजे. बरं ठीक आहे, मग आता आम्हाला कळालं आमच्याकडे हा दोष आहे आणि यामुळे आमची प्रज्ञा त्या प्रमेयाला ग्रहण करण्याकरता असमर्थ आहे. पण आम्हाला तर वाटतं ते प्रमेय आम्हाला कळालं पाहिजे, आमच्या प्रज्ञेला त्याचा उलगडा झाला पाहिजे. मग याकरता हे दोष आहे तर हे दोष निस्तारावे, निवृत्त करावे, याकरता काही उपाय आहे की नाही. तर त्यांनी तेही सांगितलं, हे दोष निवृत्त करण्याचे 2 चपखल उपाय आहे. त्याला आपण म्हणतो रामबाण उपाय आहे. का निश्चितच या 2 उपायाची अंमलबजावणी जर साधकाने केली तर त्याच्या जीवनामध्ये हे 10 दोष राहत नाही. त्यातलं पहिलं साधन आहे भगवंताचं नाम. कारण नामाची एवढी शक्ती, एवढं सामर्थ्य आहे का नामाच्या पुढे उभं राहील असं पापच अद्याप गतकालात झालं नाही, वर्तमान काळात विद्यमान नाही आणि भविष्य काळामध्ये होणं संभवनीय नाही. किंवा असा दोष नाही का तो नाम स्मरणापुढे तग धरू शकेल. कारण नाथबाबा म्हणतात, जेवढी या नामाची शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगते, नामापाशीच्या आरिमुक्ती जाणणे शिंती विदे. हा अशी स्थिती असल्यामुळे भगवत नामस्मरणाने किंवा संत नामस्मरणाने, कारण नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, तृणाग्निमिळे समरस झाले तैसे नामे केले जपताहारी. आणि संतांच्या नामस्मरणाबाबतीत म्हणतात काय, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे नावे, तुका म्हणे पापे जाती संताची या जपे. असं सामर्थ्य संत वा भगवत नामामध्ये असल्यामुळे संत वा भगवंताचं नामस्मरण केलं तरी सकल दोष निवृत्त होतात. अगदी त्यांची निवृत्ती लयरूप नाही तर आत्यंतिक निवृत्ती होते. एवढं संत भगवंत नामाचं सामर्थ्य आहे. आपण रिकाम्या वेळामध्ये जेवढा आपल्याला वेळ भेटेल तर त्या वेळामध्ये ठाईचं बैसुनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. किंवा कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. किंवा माऊलीचं सांगणे, आरंभी आवडी आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. आपण नामस्मरण केलं तर हे सगळे दोष आपले निवृत्त होतात. संत वा भगवंताचं नाम प्रीतीने आदरपूर्वक सतो दीर्घकाळ निरंतर सेवितो दृढभूमी असं योगसूत्र म्हणतं. त्या पद्धतीने आपण हे नामस्मरण करावं. आणि दुसरा उपाय काय, दुसरा उपाय हे दोष निवृत्ती करण्याकरता वेदांत चिंतन. वेदस्य अंतवेदांत, वेदांत अंतिम भाग म्हणजे आपला आत्मस्वरूप कोहम आहे मी, हा कोण करावा विचार.
म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा सदा विचारे तस्मात जगज्जीव परात्मना जीवभाव जगतभाव बाधे स्वात्मा एव शिष्यते. अशा स्वरूपाचं आपण आत्मचिंतन केलं तर त्या चिंतनाने सुद्धा हे दोष काय होतात, निवृत्त होतात. म्हणजे दोष निवृत्तीची ही दोन प्रधान आणि प्रभावी साधनं आहे का ज्याच्यामध्ये रामबाण उपाय आहे. त्याचा साईड इफेक्ट अर्थात दुष्परिणाम तर कुठला नाही, पण गुण आल्याशिवाय राहणार नाही. तर त्यातलं पहिलं आहे भगवंताचं नामस्मरण आणि दुसरं आहे ते म्हणजे संत भगवंताचं नामस्मरण, दुसरं म्हणजे वेदांत चिंतन. याने हे सकल दोष निवृत्त होतात आणि सूक्ष्म विचारामध्ये आपला प्रवेश होतो. हे आरंभीच याचा विचार करण्याचं कारण संस्कृत विचारसागरामध्ये हा थोडासा विचार दिलेला आहे. म्हणजे हा तत्वदृष्टी तर अत्यंत बुद्धिमान आहे आणि तरी तुम्ही त्यांना कनिष्ठ अधिकारी म्हणतात. तर कनिष्ठ अधिकारी म्हणण्याचं कारण एक तर या 10 दोषापैकी कुठल्या तरी दोषाने त्याचा अंतःकरण ग्रस्त आहे. दुसरं म्हणजे त्याचं श्रद्धेच्या बाबतीत तो न्यून आहे, बुद्धीच्या बाबतीत कुठलीच उणीव त्याच्याकडे नाही. आणि तिसरी गोष्ट मात्र तो काय करतो, कुतर्क करतो, सुतर्क करत नाही. कुतर्क करणं म्हणजे काय आणि सुतर्क करणं म्हणजे तरी काय, तर श्रुतीने प्रतिपादन केलेला सिद्धांत तो इदम उत्तम रूपाने असाच कसा आहे असा सिद्ध करण्याकरता जर एखादा तर्क करत असेल, सिद्धांत सिद्ध आहे आणि तो सिद्धच काय हे पटवून देण्याकरता जर जसं काय भेद काय आहे असत्य आहे आणि अभेदच सत्य आहे, भेद बाधक आणि अभेद साधक असं यौक्तिक अद्वैत ब्रह्मचिंतन करत असेल आणि त्याकरता तर्क देत असेल तर श्रुतीने सांगितलेलं काय आहे, ब्रह्मसत्य आहे, जगत मिथ्या आहे आणि जीव हा ब्रह्मरूप आहे. आणि मग ब्रह्माचं सत्यत्व सिद्ध करण्याकरता जरी आपल्याला जगत सत्य वाटलं तर जगत सत्य नसून ब्रह्म सत्य कसं, जगत जरी आपल्याला सत्य वाटलं तर ते सत्य नसून मिथ्या कसं, जीव ब्रह्महून आपल्याला जरी भिन्न वाटला तर जीव ब्रह्मरूपच कसा, हे सिद्ध करण्याकरता तर्क करत असेल तर तो सुतर्क आहे. आणि कुतर्क कोणता, शास्त्र सांगतं एक आणि शास्त्राचं खंडन करण्याकरता जर तर्क करत असेल तर तो मात्र कुतर्क आहे. म्हणून तर्केताम मा कुतर्केताम श्रुतिमतः तर्कुण संदेयताम. तर्क अवश्य करावा पण कुतर्क करू नये. त्या कुतर्काकरता एक छोटी गोष्ट या 6व्या तरंगाच्या आरंभीच बाबा सांगत असतात. मागे एकदा आपण बोललेलो पण आहे. 3 भ्राता आहेत आणि तिघांची माता गेली. मग मातेच्या अस्थी ब्रह्मकुंडामध्ये विसर्जित करायच्या. 2 कर्तबगार आहे, 3रा आईत खवा आहे, आळसाचा कळस आहे. मग त्याला सांगितलं तू घरकाम तर काही करत नाही. या दोघांना विचार केला. मग आपल्या आईच्या अस्थी विसर्जित करण्याकरता ब्रह्मकुंडामध्ये अस्थि विसर्जित करण्याचं काम याच्याकडे देऊ. मग त्याच्याकडे दिलं. 300 किलोमीटर ब्रह्मकुंड आपल्या घरापासून आहे. तो निघाला आणि रोज साधारण तो 30 किलोमीटर चालला तर 30 300. 10 दिवसामध्ये तो तिथे जाईल, 10 दिवसामध्ये घरी येईल. असा एकंदर 20 दिवसाचा त्याचा प्रवास होईल. म्हणून भावाने त्याला पाठवलं. पण तो 10 दिवसामध्ये जाऊन पुन्हा वापस आला. आणि त्याने केलं काय, म्हणजे तो ब्रह्मकुंडात नाही गेला, मध्ये अर्ध्यावरती गेला आणि त्याने विचार केला, जहा देखी तहा पत्थरावर पाणी, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जने. आता या प्रमाणाचा वापर त्यांनी केला का, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जने, जहा देखी तहा पत्थरावर पाणी. कुठल्याही तीर्थात गेलं तर तिथे पाषाण आणि पाणीच असणार आणि इथेही पाषाण पाणी आहे. मग ते ब्रह्मकुंड काय नाही सामान्य कुंड काय, त्याला दिलंच तिथेच अस्थी टाकून आला वापस. या दोघांनी विचार केला, हा आळसाचा कळस आहे, साधारण 30 किलोमीटर अंतर 1 दिवसात कापणं याला कठीण आहे आणि तरी हा इतक्या लवकर आला. याने काही मध्येच गडबड तर केली नाही ना. पण त्याला म्हणावं तर तो अशी त्याला म्हणतो खोटं बोल पण रेटून बोल, जबरदस्तीने सांगायला लागला, मी आईच्या अस्थी ब्रह्मकुंडात विसर्जित करून आलो. मग 20 दिवसाचा प्रवास 10 दिवसात कसा, 10 दिवसात म्हणजे मी दुप्पट चाललो. जाताना 60 किलोमीटर चालत गेलो, येताना 60 किलोमीटर चालत आलो, म्हणून मी 10 दिवसात वापस आलो. ते म्हणायला लागले हा काहीतरी लाबाड बोलतो, पण हा आता मान्य करत नाही. बरं याचा चेहरा काही सुकलेला दिसत नाही. मग ते दोघांनी बरोबर काय एक शाळा केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या एका अगदी ब्रह्ममुहूर्तावर ते त्याच्याजवळ गेलेत. म्हटले, अरे दादा, नुकतंच आम्हाला दोघांनाही स्वप्न पडलं आणि आमच्या स्वप्नात आई आली आणि आईने सांगितलं का तू यांनी माझ्या अस्थी त्या ब्रह्मकुंडात नाही नेल्या, मध्यंतरीच विसर्जित केल्या. मग आई सांगते ते खरं का तू सांगतो ते खरं. हे बोलल्याच्या नंतर त्याची चोरी पकडली गेली. पण त्याच्यावर त्याने कुतर्क केला. तो म्हटला, काय आई वेडीच आहेस, 150 किलोमीटर सांगण्याकरता तुम्हाला मागे येते, ती पुढे 150 किलोमीटर जाऊन ब्रह्मकुंडात पडली असते तर काय बिघडलं असतं. मग हा त्याचा काय झाला, तो कुतर्क झाला, हा सुतर्क नाही. तसा श्रुतीने प्रतिपादन केलेला सिद्धांत त्या श्रुतीच्या पाठी जो तर्क लावतो तो सुतर्क आहे आणि श्रुतीने प्रतिपादन केलेला सिद्धांत तो मुडीत काढण्याकरता श्रुतीच्या पुढे जो तर्क लावतो तो मात्र कुतर्क आहे. आणि त्या कुतर्काने याची बुद्धी दग्ध आहे. कुतर्क दग्ध बुद्धी किंवा संशयी पापात्मा असा असल्यामुळे याची बुद्धी जरी तीव्र असली तर श्रद्धेच्या बाबतीत हा कमी असल्यामुळे याला तर्कदृष्टी असं म्हटलेलं आहे. आणि मग अशी तर्कदृष्टी जगात पुष्कळ आहे. त्यांना उपदेश होण्याकरता
किंवा चतुर्थ तरंगामध्ये सांगितलेला विषयच तो त्यांच्या बुद्धीवर आरूढ होण्याकरता किंवा त्याबद्दल काही शंका कुशंका आपल्या अंतःकरणात असेल तर सगळ्या शंकेचं निरसन करण्याकरता ज्या तरंगाची अत्यंत उपयोगिता आहे, नवे नवे हा कराल विक्राल कलिकाल आहे आणि म्हणजे विज्ञान युग आहे आणि सगळी लोक हे बुद्धिजीवी आहेत. तर अशा बुद्धिजीवी लोकाला आपण सरळ वेदांत जर सांगायला गेला तर ती लोक स्वीकारणार नाही, पण तेच आपण बाप दाखवणे तर श्राद्ध घाल अशा पद्धतीने अनुमानिक भाषेमध्ये हा जर वेदांत त्यांना प्रतिपादन केला तर ती लवकर स्वीकारतात. आणि त्यांचं स्वीकारणं जाऊ दे, आपण म्हणतो उत्थानामध्ये 2 प्रकार असतात, एक स्व उत्थान आणि स्वतः उत्थान आणि एक परता उत्थान. बऱ्याच वेळेला आपलं बसतान म्हणजे आपण चाललो तर योग्य मार्ग आहे की नाही आपल्यालाच मनामध्ये शंका येऊन जाते, ते स्वतः उत्थान आहे आणि आपला मार्ग बरोबर असतो, पण कधी कधी परता उत्थान होतं. त्या पंचीकरणामध्ये एक गोष्ट सांगितली, एक ठाकर आहे आपला ते कोकरू घेऊन तो निघाला 3 किलोमीटर काय 4 किलोमीटर त्यांना जायचं आणि या तिघाने ठरवलं की हे आपल्याला घ्यायचं, पण हा बलदंड आहे, शक्तीनिशी आपण तिघा याच्यासोबत लढू शकत नाही, मग याचा आपण बुद्धिभेद करू. आणि मग त्यांनी कुतर्क केलं, त्याचं परता उत्थान केलं. पहिला तो बाहेर पडणार असा 1-1 किलोमीटरच्या अंतरला तिघे थांबलीत आणि पहिलाच म्हणायला लागला तुम्ही वाघाचं पिल्लू कुठे चाललं. तो म्हणलं वाघाचं पिल्लू नाही, ते मेंढीचं कोकरू आहे. अहो म्हणले काय वेडे झाला का खोळे झाला, तुमचा काय डोक्यावर काही परिणाम झाला का, डोक्यावर पडला तुम्ही, जरा खाली ठेवून बघा. आता त्याने खाली ठेवून चांगलं बघितलं तर म्हणले 4 पाय 4 खोर हे सगळं पाहतात, म्हणते ते मेंढरूच आहे. तुम्हीच असं काय बोलायला लागला. अहो म्हणले तुम्हाला बघा तुमचं काय करायचं ते घेऊन जा, तुमच्या मेंढ्याचं पुढं वाईट झाल्याच्या नंतर आपल्याला बोलू नका. त्याने ते खांद्यावर घेतलं, पुढे निघाला आणि मनात ते बीजारोपण त्यांनी केलं. 2 किलोमीटरला पुन्हा तो म्हटला अहो गणपतराव हे तुम्ही हे दुसरा म्हणू लागला हे वाघाचं पिल्लू कुठे चाललं. तो पहिला निश्चयात होता, संशयात आला. संशयात आल्याच्या नंतर त्याचा संशय पुन्हा बळावला, त्याने पुन्हा एकदा टेकून बघितलं, पण नाही हे दोघं असं कसं बोलतात. आणि तिसरा पुन्हा तेच वाक्य बोलल्याच्या नंतर तो विपर्यात गेला. नाही 3 सांगतात त्या अर्थी ते काही वेडे नाही, आपलंच काहीतरी चुकत असलं पाहिजे. त्याने ते टाकून दिलं आणि तो पळ काढला, आपल्या तिकडे गेला. हे मागून दोघे एकत होते, तिसरा तिथे होता आणि ते त्याला घेऊन गेले. असं का घडलं, हे परता उत्थान झालं. एकतर आपलं स्वतः उत्थान तरी होतं किंवा परता उत्थान तरी होतं. आपलं स्वतः उत्थान होऊ नये आणि परता उत्थान होऊ नये याकरता आपल्याला कुतर्काची आवश्यकता नाही, सुतर्काची आवश्यकता आहे. आणि मग अशा वेळेला आपलं स्वतः उत्थान होऊ नये म्हणून 4था तरंग आहे आणि आपला परता उत्थान होऊ नये म्हणून हा 6वा तरंग आहे. 4थ्या तरंगातली भाषा ही सरळसोट वेदांताची आहे, श्रौत आस्तिका करता आहे. आणि 6व्या तरंगातली भाषा ही न्यायघटित वेदांताची हे तार्किक आस्तिका करता आहे. तर त्या संबंधी काय बोलतात ते आपण या पहिल्या परिच्छेदामध्ये थोडंसं पाहूया. बघा, तरंग 6वा, श्री गुरु सच्चिदानंदाय नमः. आता ही एवढी छोटीशी पंक्ती आपल्या 7ही तरंगाच्या आरंभी त्यांनी दिलेली आहे. का तर त्याचं कारण आपण पाहून आलो. श्री शब्दाचा अर्थ आहे ब्रह्मविद्या आणि गु शब्दस्थ अंधकाराशात ऋ शब्दस्थ निरोधका अंधकार निरोधित्वात गुरुरीती अभिधी येते. त्यातला गु शब्दाचा अर्थ आहे अज्ञान रूपी अंधकार, ऋ शब्दाचा अर्थ आहे ज्ञानरूपी प्रकाश. आणि कोणतं ज्ञान तर दुपारची भ्रांती घालवणारं ज्ञान नाही, ते अंतकाराची भ्रांती घालवणारं ज्ञान. त्याच्याकरता पुढे आला श्री शब्द. श्री गुरु आहे ना, तर गु शब्दाचा अर्थ अज्ञानरूपी अंधकार, श्री म्हणजे ब्रह्मविद्या, नृ म्हणजे प्रकाश. ब्रह्मविद्यारूपी प्रकाशाच्या द्वारा सत्सेच्या ठिकाणचा अज्ञानरूपी अंधकार घालवणारा तो आहे श्री गुरु. आणि ते कसे आहेत ते गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा. म्हणून ते ब्रह्मरूप असल्यामुळे देहदृष्टीने जो गुरु जेकडे पाहतो त्याला हा ब्रह्मात्मबोध प्राप्त होत नाही. साक्षात परब्रह्म या दृष्टीने गुरुकडे जो पाहतो, गुरुला जाणतो, त्यालाच हा ब्रह्मात्मबोध प्राप्त होतो. म्हणून सच्चिदानंद असे कोण आहे, माझे सद्गुरू आहे. आणि आपण नेहमीच पाहतो आलो, त्रिकाल अबाधित असेल ते सत, स्वयं अविद्यत्व सती अपरोक्ष रूपत्वम स्वयंप्रकाशत्वम. सगळ्या जगाचं प्रकाशन करतं आणि त्याच्या प्रकाशनाकरता आणण्याची आवश्यकता नाही, तो चिद. आणि परमप्रीतीचा विषय आहे तो आनंद. असे सच्चिदानंद कोण आहेत, आपले श्रीगुरु. नम म्हणजे त्यांना नमस्कार असो. इथे काय केलं, श्रीगुरु पदाने स्वरूप आपलं काय तटस्थ लक्षणाने श्रीगुरूचं वस्तुनिर्दिशरूप मंगल केलेलं आहे. आणि सच्चिदानंद पदाने हे स्वरूप लक्षणाने श्रीगुरूचं वस्तुनिर्दिशरूप मंगल केलेलं आहे. म्हणजे श्रीगुरू म्हणजे सगुण रूपाने श्रीगुरू पदाने आणि निर्गुण म्हणलं तर सच्चिदानंद पदाने. आणि हे दोन्ही झालं वस्तुनिर्दिशरूप मंगल. नम पदाने झालं नमस्क्रियात्मक मंगल. आणि कशाला तर श्रीगुरू सारिका असता
पाठी राखा इतराचा लेखा कोण करी, त्यांचा आशीर्वाद आपल्याला अभिप्रेत आहे. म्हणून असे तिन्ही मंगलाचरण, दोन उक्त आणि एक अनुक्त पद्धतीने तिन्ही मंगलाचरण त्यांनी साधले. कारण आता 6वा तरंग म्हणजे एक प्रकारचा ग्रंथच आहे. आणि आपण नेहमीच म्हणत आलो श्रेयांसी बहुविघ्नानी भवंती, चांगल्या कार्यामध्ये विघ्न येतात, प्रतिबंध येतात, त्या प्रतिबंधावर मात करण्याकरता केलं जातं ते मंगल. तर या ठिकाणी एवढ्या पंक्तीमध्ये त्यांनी त्रिविध प्रकारचे मंगल केलेत. आणि मंगल करून आता पहिला परिच्छेद एक उपोद्घाताचा परिच्छेद आपल्यासमोर ठेवतात. उपोद्घात म्हणजे काय, आपल्या कीर्तन प्रवचनाच्या परंपरेमध्ये आपण त्याला प्रस्तावना असं म्हणतो, किंवा मुख्य भूमिका असं म्हणतो, किंवा परिहार देणं असं म्हणतो. तर त्याला शास्त्रीय परिभाषेमध्ये उपोद्घात असं म्हणतात. उपोद्घात शब्दाचा उपोद्घात या पारिभाषिक शब्दाची एक प्रकारचं व्याख्या किंवा लक्षण करताना म्हटलेलं आहे, प्रतिपाद्य अर्थ मनसी निधाय अर्थांतर वर्णनम उपोद्घातः. प्रतिपादन करण्याचा विषय मनामध्ये ठेवून त्याच्या भोवतालची एक प्रकारची चर्चा करणं आहे ना, तर त्यालाच उपोद्घात असं म्हणतात. मग इथे आता उपोद्घात करताना हा पूर्वपक्ष या प्रथम परिच्छेदामध्ये काय बोलतो तो विषय आपण तेवढा एक 4-2 मिनिटांमध्ये पाहूया. कनिष्ठ अधिकाऱ्याच्या उपदेशाचा प्रकार. 4थ्या तरंगात उत्तम अधिकाऱ्याचा आणि 5व्या तरंगामध्ये मध्यम अधिकाऱ्याचा उपदेश प्रकार सांगितला. आपण बघितलं तत्वदृष्टी हा उत्तम अधिकारी आहे, म्हणून ख्यातिवादामध्ये 5 ख्याती पूर्व पक्षाच्या भूमिकेमध्ये आणि 6वी अनिर्वचनीय ख्याती सिद्धांत भूमिकेमध्ये 4थ्या तरंगात आपण पाहिली उत्तम अधिकाऱ्याकरता. आणि 5व्या तरंगामध्ये जो अदृष्टी आहे त्याच्याकरता ध्येय ब्रह्म पेलवत नाही, म्हणजे तत्वमसी महावाक्याचा विचार करून सुद्धा त्याला काही पदरी पडलं नाही, ब्रह्माचा अपरोक्ष साक्षात्कार त्याला झाला नाही, म्हणून त्याला लयचिंतन सांगितलं. लयचिंतनामध्ये कार्यरूप जगताचा कारणरूप मायेमध्ये आणि कारणरूप मायेचा अधिष्ठान ब्रह्मामध्ये लय करून ते अधिष्ठान ब्रह्म मीच आहे अशा पद्धतीचा लयचिंतनाचा विचार, म्हणजेच त्यामध्ये प्रतीक ध्यान, ध्येयानुसार ध्यान आणि अंग्र ध्यान अर्थात प्रणव उपासना हा सगळा प्रकार आपण बघितला. तो मध्यम अधिकाऱ्याकरचा उपदेशाचा प्रकार झाला. आणि आता या तरंगात कनिष्ठ अधिकाऱ्याच्या उपदेशाचा प्रकार सांगवायचा आहे. तो सांगताना म्हणतात, कनिष्ठ अधिकाऱ्याची बुद्धी तीव्र असते परंतु त्या शंका फार उत्पन्न होतात. बुद्धी त्याची तीव्र आहे पण त्याला शंका फार उत्पन्न होतात. बुद्धी तीव्र आहे आणि शंका फार उत्पन्न होतात. आता बुद्धी तीव्र असताना शंका का उत्पन्न होतात? शंका उत्पन्न म्हणजे शंका कधी उत्पन्न होत नाही, गुरुजीवर जर पराकोटीची श्रद्धा असेल शंका उत्पन्न होत नाही. समोर पर्वत दिसतो आणि गुरुजी म्हणू लागले अग्नी आहे, तर अग्नीच आहे. आणि अग्नी आहे म्हणजे का गुरुच्या समाधानाकरता अग्नी म्हणायचं नाही. मला पर्वत दिसतो, माझ्या दृष्टीला काहीतरी भ्रम झालेला आहे, पण माझे गुरुजी सांगतात हा अग्नी आहे, तर त्या अर्थी तो अग्नीच आहे. पर्वताला अग्नी म्हणणं आहे ना, म्हणजे तसं गुरुजी करणार नाही. पण तसाही प्रसंग आला तरीसुद्धा आपली निष्ठा चढळ होता कामा नये. आणि मग असा जो पूर्ण सश्रद्ध अंतकरणाचा असतो ना त्याला शंका येत नाही. पण ज्याची बुद्धी पवित्र नसते, कुशाग्र असते, सूक्ष्म असते, पण पवित्र नसते, श्रद्धापूर्ण नसते आणि आपला बुद्धिजीवी तो असतो, आपल्या बुद्धीला पटेल ते स्वीकारतो आणि आपल्या बुद्धीला पटत नसेल तर तो स्वीकारत नाही. मग अशा मनुष्याला शंका काय होतात, फार येतात. पण मग आता शंका याव्या का येऊ नये? आता एखादा आपल्याला काय म्हणेल, आपल्याला येऊ नये, पण ज्याला शंका फार येतात ना त्याला कनिष्ठ अधिकारी म्हणतात. आणि आपल्याला कनिष्ठ अधिकारी म्हणू नये म्हणून आपण शंका आली तरी करायची नाही, तर हे उचित नाही. कारण वांती आली तर बाबा म्हणत असतं ती टाकलीच पाहिजे बाहेर. कारण ती वांती आली ना आपण वेळीच बाहेर टाकली नाही, वेळीच बाहेर टाकली तर योग्य ठिकाणी टाकता येते, आपल्याला व्यक्तिगत त्रास होत नाही, इतरालाही त्याचा त्रास होत नाही. पण ती वांती आली ती तशीच दाबून धरली तर तिचा काय होतं, शेवटी उद्रेक होतो, स्फोट होतो. आणि मग ती कधी कुठे केव्हा कशी कुणाच्या अंगावर पडेल याची काही शाश्वती नाही. म्हणून ती वेळेत टाकणे बरं. तसं शंका येऊच नाही, पण आल्याच्या नंतर ती बाहेर टाकली पाहिजे, म्हणजे ती गुरुचरणापाशी निवेदित केली पाहिजे. मग तशा पद्धतीने हा शंका निवेदित करताना काय म्हणतो ते बघा. आता आरंभी कनिष्ठ अधिकाऱ्याचं लक्षण करतात, ठळक अक्षरात सांगतात, कनिष्ठ अधिकाऱ्याची बुद्धी तीव्र असते परंतु त्या शंका फार उत्पन्न होतात आणि हेच कनिष्ठ अधिकाऱ्याचे लक्षण आहे. म्हणून सर्व शंका निवृत्त करण्याकरिता या तरंगात म्हणजेच या 6व्या तरंगामध्ये अनंत युक्ती वर्णन केलेले आहेत. आता इथे काही नवीन विषय सांगणार आहात का, तर ते उत्तर देतात, चतुर्थ तरंगात सांगितलेला विषयच युक्तीने पुन्हा सांगितलेला आहे. चतुर्थ रंगातला विषयच तो वेदांत भाषा आहे आणि ते न्यायघटित वेदांत सांगितलेला आहे, तोच विषय इथे सांगितला. जसं पहिला तरंग आणि दुसरा तरंग विषय काय आहे, एकच आहे, अनुबंध चतुष्टयाचा विषय आहे. पण पहिल्या तरंगाचे 4-2 पेज आहे आणि दुसऱ्या तरंगाचे 5-50 पेज आहे. असं काय झालं,
तर पहिल्या तरंगात जो विषय सांगितला तोच दुसऱ्या तरंगात सांगितला, पण पहिल्या तरंगामध्ये सूत्ररूपाने त्याचं फक्त लक्षण केलं. पण आम्ही केलेलं लक्षण हे उचितच आहे आणि एखादा अनुचित म्हणून त्याच्यावर आक्षेप घेईल तर त्या आक्षेपही घेतला, अभिप्रेत्य परिहार आपणच शंका घेतली ना आपणच त्याचं उत्तर दिलं, म्हणजे अनुबंध चतुष्टय सिद्ध कसा नाही हे पूर्व पक्षाच्या भूमिकेत सांगितलं. आणि जरी अनुबंध चतुष्टय असिद्ध म्हणत असला तरी तो सिद्ध कसा आहे हे सांगितलं. मग त्याच्याकरता त्याचा विस्तार झाला. तसा प्रकार यात जसा प्रथम आणि द्वितीय तरंगाचा विषय तोच आहे, पण केवळ सरळ विषय प्रतिपादन केलेला आहे पहिल्या तरंगात आणि अनुबंध चतुष्टयाची असिद्धीपूर्वक सिद्धी केलेली आहे आपल्या त्या द्वितीय तरंगामध्ये. तसंच चतुर्थ तरंगातला जो विषय तोच 6व्या तरंगाचा विषय आहे, पण चतुर्थ तरंगामध्ये सरळ विषयाचं प्रतिपादन केलं श्रौत आस्तिक असल्यामुळे, आणि हा तार्किक आस्तिक असल्यामुळे त्याच्यावर शंका घेऊन किंवा त्या प्रतिपादन केलेल्या विषयाबद्दल एखाद्याच्या अंतःकरणामध्ये काही शंका असेल तर त्या उत्थापित करून आम्ही प्रतिपादन केलेला सिद्धांत बिनचूक अचूकच कसा आहे ही श्रुती त्या अनुभूतीने पुन्हा प्रतिपादन केलेलं आहे. फक्त तिथली भाषा श्रौत आस्तिकाची आहे आणि इथली भाषा तार्किक आस्तिकाची आहे, म्हणून तिथे सरळ पद्धतीने सांगितलं नाही तर न्यायघटित वेदांत तोच युक्तीच्या अंगाने पुन्हा प्रतिपादन केलेला आहे. म्हणून म्हणतात चतुर्थ तरंगात सांगितलेला विषयच युक्तीने पुन्हा सांगितलेला आहे, म्हणून श्रवण केलेल्या अर्थाविषयी ज्यास कुतर्क उत्पन्न होतात त्याचे समाधान होण्याकरता हा तरंग फार उपयोगाचा आहे. 5 किंवा असे कुतर्की लोक आले, तुका म्हणे नाश कुतर्क्याचे कपाळी, म्हणून तार्किकाचा टाका संघ पांडुरंग स्वराहो. म्हणून असे कुतर्की लोक आले तर ते आपल्या संपर्कात आल्याच्या नंतर किमान त्यांच्या बोलण्याने आपलं मन ढवळायला नको, आपल्या मनामध्ये संशयाची पाल चुकायला नको, तर त्याकरता आपला खुंट बळकट राहावा याच्याकरता आपण हे चिंतन करणं गरजेचं आहे. म्हणजे परता उत्थान होऊ नये म्हणून हे चिंतन गरजेचं आहे. 5व्या तरंगाच्या आरंभित चैतन्याहून भिन्न अज्ञान आणि तत्कार्य प्रपंच हे सर्व स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहेत असे श्री गुरुने सांगितले. म्हणजे 5व्या तरंगाच्या आरंभित सांगितलं की तो म्हटला होता ना द्वैतमत प्रमाण की अद्वैतमत प्रमाण. अरे म्हटले बाबा भगवान शंकराचार्याने प्रतिपादन केलं अद्वैतमतच प्रमाण. आणि म्हणले मग वेदगुरु, अरे ब्रह्मातिरिक्त ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या म्हटल्याच्या नंतर वेदगुरु ब्रह्मातिरिक्त सर्वच काही मिथ्या आहे, म्हणजे ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या आणि जीव ब्रह्मयो नापरा असा सिद्धांत 5व्या तरंगाच्या आरंभी सांगितला. इथे असं का बोलतात, कारण कालच आपण बोललो एवम जन्यजनक भावे अध्याय ते प्रसवे. एका अध्यायातून दुसरा अध्यायाचा जन्म कसा झाला तसा एका तरंगातून दुसऱ्या तरंगाचा जन्म कसा झाला, तर 5व्या तरंगातून या 6व्या तरंगाची निष्पत्ती कशी आहे ते सांगताना इथे बोलताना म्हणतात की 5व्या तरंगाच्या आरंभित चैतन्याहून भिन्न अज्ञान आणि तत्कार्य प्रपंच हे सर्व स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहेत असे श्रीगुरूंनी सांगितले. आणि ते ऐकून आपल्या दोघाही बंधूचे समाधान झाले. म्हणजे पहिला बंधू तत्वदृष्टी त्याचं 4थ्या तरंगात समाधान झालं, तर दुसरा बंधू असणारा अदृष्टी याचं 5व्या तरंगामध्ये समाधान झालं. आणि मग तो तिसरा बंधू त्यांचा जो तत्वदृष्टी आहे तो आता विचाराला प्रवृत्त झाला. मग तिसरा शिष्य तर्कदृष्टी हा साशंक झाला. त्याच्या मनात असा तर्क उत्पन्न झाला की स्वप्नातील सर्व पदार्थ मिथ्या असतात हे गृहीत धरून, म्हणजे त्याचं म्हणणं काय, हे गृहीत कृत्य यांचं. गृहीत कृत्य म्हणजे काही गोष्टी अगोदरच आपण ठरवून ठेवायच्या आणि मग पुढची चर्चा करायची. तर गृहीत कृत्याने काही गोष्टी, पण एक आहे प्रत्येक शास्त्राला एखादा सिद्धांत प्रतिपादन करायचं म्हटलं तर काही ना काही गृहीत कृत्य ठरवल्याशिवाय, म्हणजे एखादा XY हातचा घेतल्याशिवाय गणित सुटत नाही, तसं गृहीत कृत्य घेतल्याशिवाय गणित सुटत नाही. पण त्या गृहीत कृत्यामध्ये असत्याला सत्य किंवा सत्याला असत्य म्हणणं असा प्रकार नसावा, वास्तवाची स्वीकृती करून ते गृहीत कृत्य असावं. आणि तशी खरी वेदांताची स्थिती आहे. पण हा काय म्हणतो, यांनी काय केलं ते म्हणतात ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीची चेले जाईल रा रज्जू सर्पाकार भासेले जगडंबर. म्हणजे स्वप्न जसं मिथ्या आहे तसं जागृत प्रपंच सुद्धा काय आहे, मिथ्या आहे. म्हणजे दृष्टांत कशाचा करतात, स्वप्नाचा, आणि मिथ्या कशाला सांगतात, जगताला. म्हणजे यांचं ठरलेलं आहे स्वप्नाचं दृष्टांत करायचा, त्या स्वप्नाला अगोदर मिथ्या ठरवायचं आणि त्याप्रमाणे जागृतीत घडतं. म्हणून जसं स्वप्न मिथ्या तसं जागृतीसुद्धा मिथ्या असं हे लोक करतात ना. मग त्यापेक्षा आपण जरा उलटं करू, कारण हा कुतर्क करणार आहे, कुतर्क दृष्टी आहे, कुतर्काने याची बुद्धी दग्ध झाली. मग तो म्हणतो स्वप्नाचा दृष्टांत करून जागृतीला मिथ्या ठरवण्यापेक्षा बहुमत पाहिलं तर जगाताबद्दल सत्यत्वाचं आहे का मिथ्यात्वाचं आहे, सत्यत्वाचं आहे. उलट पाठ सांगणारी ऐकणारी सुद्धा तितक्यापुरतं ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जरी म्हणत असली तर ती बाहेर पडल्याच्या नंतर तुकोबराय म्हणतात निरूपणी सदवृत्ती होते, तिथून तसवीची जाती देवाचे म्हणून देवे आनंद हे तो प्रम आश्चर्य वाटत असे, तेही सत्य म्हणूनच व्यवहार करतात ना. पडली रूढी जगापरिचार चालवी ती व्यवहार सत्य म्हणून, म्हणजे बहुमत सत्याचं आहे. मग सगळ्यांच्या मते जर जगत सत्य वाटतं तर 4 टाळके तुम्ही येऊन स्वप्न मिथ्या ठरवता,
स्वप्नाचं दृष्टांत करता आणि जागृतीला मिथ्या ठरवता, त्यापेक्षा सर्वानुभवाने जागृती सत्य आहे, ते सत्य जागृतीचं दृष्टांत करा. आणि जसं जागृतीत घडतं तसंच कुठे घडतं? स्वप्नात घडतं. मग जसे जागृती सत्य तसे स्वप्नसुद्धा काय आहे? सत्य आहे असं म्हणायला काय हरकत आहे? असा तो एक प्रकारचा उपघात करतो, प्रस्तावना करतो. तो म्हणतो स्वप्नातील सर्व पदार्थ मिथ्या असतात हे गृहीत धरून मग तो दृष्टांत घेऊन त्या दृष्टांताने जगतास मिथ्या म्हणतात. पण स्वप्न पदार्थ अनिर्वचनीय मिथ्या आहेत असे निश्चित ठरले नाही. याकरिता सर्व लोकांच्या अनुभवाप्रमाणे, म्हणजे सगळ्यांचा अनुभव काय, जगत कसं आहे? सत्य आहे. मग सर्वांच्या अनुभवाप्रमाणे सत्य जागृत व्यवहाराचा दृष्टांत करून स्वप्न व्यवहार तरी सत्य ठरण्यास काय हरकत आहे? आणि हा अभिप्राय मनात धरून स्वप्न व्यवहारात सत्यत्व ठरण्याविषयी तर्कदृष्टी साशंक शंका करतो. आणि काय शंका करतो? त्याकरता काय दोन हेतू देतो. मग तो म्हणतो स्वप्नच आपला स्वप्नाचा दृष्टांत करून जागृतीला मिथ्या नका म्हणू, उलट जागृतीचा दृष्टांत करून स्वप्नाला तुम्ही काय म्हणा? सत्य म्हणा. कसं म्हणा? तो सांगतो, मी सांगेल तसं. आणि मग तो दोन तर्क देतो आणि मग त्याचा तर्काचा खंडनाचा विचार येतो. तो विचार आपण उद्याच्या पाठामध्ये करूया. पुंडलिका वरदार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. हरी ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय.